नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित तुझे संग प्रीत लगाई है भाग 6. आता कसं आपली जीत झाली हे पाहून ती खुश झाली. अरे पण तुषार, हा तुषार कुठे गेला? ती पुढच्या सीटवर पाहत बोलते. दोघांच्याही लक्षात आलं नव्हतं, कारण बोलता बोलता विशाल तिच्या इथे गेला होता आणि पुढचे दार तसंच उघडं जे ठेवलं होतं तसे दोघेही घाबरून बघायला लागतात. ताईसाहेब, विशाल भाऊ, तोच त्या सलूनच्या दाराजवळून चाचांचा आवाज आला तसे दोघे तिकडेच बघायला लागले. ते तुषार, म्हणजे ते इकडे आहेत. मी आत नेलं आहे. त्यांचे लक्ष जाताच चाचा तिथूनच बोलले. बरं बरं चाचा, मी आलोच. अनु, तू आता गाडीत बस. मी आत गेल्यावर चाचांना पाठवतो. पण तोपर्यंत आता शांत बस. तिला आत बसायला लावत तो स्वतः तिच्या बाजूचं दार लावत बोलतो. विशू, मी पण येते ना. ती विंडोमधून वाकून त्याला मस्का मारत बोलते. अनु, एकदा सांगितलं ना मी, आत बस म्हणून. पण याचवेळी त्याने तिच्या त्या लाडीतपणाला अजिबात भीक घातली नाही आणि तो तिच्या गाडीला लॉक करून सलूनमध्ये गेला. चाचांना तिच्यावर लक्ष ठेवायला सांगून आता तो त्या मुलाकडे लक्ष द्यायला लागला. खरं तर तोही मनातून कुठेतरी खुश होता त्याला पाहून. त्यालाही वाटत होतं की अनु म्हणत आहे तसं तो आपला जिगरी, आपला तुषारच असावा. पण दुसरीकडे मेंदू या गोष्टीला मान्यताच देत नव्हतं, कारण त्याने जे सर्व क्रियाकर्म केले होते त्याचे, आपल्या जिगरी दोस्ताचे. आ, आ, तोच परत एक रागीट आवाज त्याच्या कानावर पडला तसा तो आपल्या विचारातून बाहेर आला. तर त्या युवकाला त्या सलूनवाल्याने आपल्या आरशासमोरच्या सीटवर बसवलं होतं आणि कात्री पकडली तसा हा युवक जोरजोरात चिडून ओरडायला लागला. हातातून तर कात्री त्याने कधीच फेकून दिली. सर, वी कांट डू एनिथिंग इफ ही इज नॉट रिस्पॉन्डिंग. आता आली का पंचायत? काय करावं हेच विशालला कळत नव्हतं. पण त्याचा हुलिया नेट केल्याशिवाय काहीच कन्फर्म होणार नव्हतं. तसंच असाच गलिच्छ तो किती वेळ राहणार? आधी ठीक होतं की त्याला एक वेडसर समजून कोणी पाहत नव्हतं. पण आता पण आता तसं शक्य नव्हतं. कारण नाही म्हटलं तरी त्यानेही कुठे ना कुठे, भाबड्या मनाने का होईना किंवा आपल्या जिगरीच्या प्रेमाखातर म्हणा, त्याला आपलं मानलं होतं. तुषार मानायला मन तयार झालं होतं. आणि अनु, ती तर घरी तिच्या फ्लॅटवर त्याला असंच घेऊन जायला तयार झाली होती. निदान तिच्यासाठी तरी त्याचा हुलिया व्यवस्थित करणं गरजेचं होतं. ए तुषार, हे बघ, दोस्ता, हे बघ काय आहे. तसं त्याला काहीच सुचलं नाही. पण त्याने अचानक खिशातला मोबाईल काढला आणि त्यावर काही लहान मुलांचे सॉंग लावले. आपण कसे लहान मुलांना नादी लावण्यासाठी मोबाईल देतो, तसंच विशालने यावेळी केलं आणि ते खरंच उपयोगी पडलं. इतका वेळ चिडचिड करणारा तुषार शांत झाला आणि तो मोबाईल कुतूहलाने पाहायला लागला. पहिला तो घाबरला होता, पण नंतर हळूहळू तोही तल्लीन झाला. त्याला आता मजा वाटायला लागली. जसं विशालने सलूनवाल्याला खुणावलं आणि मग सलूनवाल्याने आपलं काम खुशीत सुरू केलं. चाचा, अहो किती वेळ अजून? ते दोघे जाऊन आता 3 तास होत आलेत. मला तर बाबा भीती वाटत आहे. जा, तुम्ही जरा एक चक्कर मारून या. बाहेर राऊंड मारणारी अनु वैतागत चाचांना म्हणाली. पहिले 2 तास तिने आपलं ऑफिसचं पेंडिंग काम उरकून घेतलं होतं. पण तरी ते दोघे आले नव्हते. शेवटी वैतागून ती बाहेर सलूनच्या समोर एरझाऱ्या घालायला लागली होती. आणि आत्ताच असं 1 तास फिरणं व दिवसभराचा थकवा यामुळे संपूर्ण अंग तिचं ठणकायला लागलं होतं. ताईसाहेब, तोच चाचांचा कापरा आवाज ऐकू आला आणि तिने आवाजाच्या दिशेने पाहिले. आणि आता तिच्या चेहऱ्यावर आनंद, भीती असे दोन्ही भाव संमिश्र रूपात दिसायला लागले. व्हाईट शर्ट, त्यावर ब्लॅक जॅकेट, ब्लॅक जीन्स, डोळ्यावर गॉगल, दाढी मिशा जाऊन क्लीन शेविंग केलेला तो गोरागोमटा चेहरा जसा आता उन्हाने लाल झाला होता. केस एकदम व्यवस्थित जेल लावून सेट केलेले, पायात ब्रँडेड शूज आणि हातात त्याचं आवडतं ते रॉयलचं घड्याळ. एका हातात तर दुसऱ्या हातात सोन्याचे कडे, जे एकेवेळी तिनेच त्याला दिलेले. आणि समोर त्याला अशा अवस्थेत पाहून ती धावतच त्याच्याकडे पळत गेली. पण तो मात्र तिच्या अशा वागण्याने बिथरला. रडायलाच लागला लहान मुलांप्रमाणे. अनु, तशी विशालने तिला हाक मारली आणि अचानक काय झालं माहीत नाही, तो तुषार इतका वेळ रडणारा अचानक शांत झाला आणि आता चेहऱ्यावर राग दिसू लागला. तो आता खुनशी नजरेने पाहायला लागला. मगापर्यंत त्याच्या त्या वाढलेल्या दाढी व केसांमुळे डोळ्यातली भाव समजून येत नव्हते. पण आता आता ते भयानक डोळे आपल्यासकट सामावून घेतील की काय, अशी तिला भीती वाटू लागली.
अनु ही भीतीने मागे सरकली आता. पण त्याच्या डोळ्यातील भाव काही कमी होईना. तुषार, तशी विशालने प्रेमळ साथ दिली आणि तोही आता हळूहळू शांत व्हायला लागला. तशी ती परत जवळ येऊ लागली. अनु, तसं विशालने तिला परत रागात मागे जायला लावलं. पण आता मात्र त्या तुषारचा तांडव सुरू झाला. इतका वेळ हातात असलेला मोबाईल त्याने फेकूनच दिला. शिवाय इतक्यावरच न थांबता त्याने आपले केस विस्कटायला लागला. कुणाला त्याचं वागणं हे आधी कळतच नव्हतं. तिघेही हैराण झाले होते त्याचे हे रूप पाहून. पण आता तो कपडे फाडायला जाणार तसा चाचा व विशाल भानावर आले आणि गेल्यात काही तासापूर्वी जसं त्याने त्याला उचलून गाडीत बेल्ट लावून बंदिस्त केलं होतं, तसंच आत्ताही दोघांनी ते केलं. आणि चाचांनी विशालने काही सांगण्याआधीच कार परत मागे वळवली. त्याचा ॲरो त्याच ॲरोमा हॉस्पिटलकडे. कन्फर्म तर झाले आहे की तुषारच आहे. पण मग त्याला झालंय काय नक्की? तो असा वेडसर का आहे? काय आयुष्यात घडलं आहे? हे सर्व जाणून घ्यायचं असेल, तर नक्कीच तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. कथा आवडत असल्यास लाईक करावं लागेल, कमेंट करावं लागेल आणि हो, शेअरही करावं लागेल. थँक यू.